मैत्रिणींनो, आपण ज्यावेळेस आपल्या किचनसाठी काही बेसिक वस्तू निवडतो त्यावेळेस आपण जनरली कोणत्या गोष्टींचा विचार करतो? तर पहिली गोष्ट म्हणजे ती वस्तू आपल्या किती उपयोगाची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या वस्तूचं क्लीनिंग सोपं आहे का, आपण इझिली ती वस्तू क्लीन करू शकतो का. तिसरी गोष्ट, त्या वस्तूसाठी आपल्या किचनमध्ये किती जागा जाणार आहे, आपल्या किचनमध्ये तेवढी जागा अवेलेबल आहे का. आणि चौथी गोष्ट म्हणजे ती वस्तू बजेट फ्रेंडली आहे का, आपल्या बजेटमध्ये बसणारी आहे का. तर आज मी तुमच्याबरोबर अशाच काहीशा आपल्या किचनसाठी लागणाऱ्या बेसिक वस्तू शेअर करणार आहे. आजचा व्हिडिओ शॉप्सी बरोबर कोलॅबोरेट केलेला जरी असला तरी सुद्धा हे जे मी आधी तुम्हाला जे 4 पॉइंट सांगितले ना, ते सगळे पॉइंट कन्सिडर करून मी स्वतः त्या वस्तू ऑर्डर केलेल्या आहेत. माझ्या किचनमध्ये त्या वस्तू मी वापरलेल्या आहेत आणि त्यानंतरच आता मी त्या तुमच्याबरोबर शेअर करते आहे. आय होप तुम्हाला देखील या सगळ्या वस्तू फार उपयोगाच्या वाटतील. तर चला मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात पहिली वस्तू आपली आहे ती म्हणजे हा कुकिंग ऑइल स्प्रेअर. महत्वाची गोष्ट म्हणजे हा स्प्रेअर फूड ग्रेड ग्लास पासून बनवलेला आहे. 100 ml कॅपॅसिटीचा आहे, छोटी बॉटल आहे, त्यामुळे हँडी आहे. सहज हातात पकडून आपण याने ऑइल स्प्रे करू शकतो. आता हा आपल्या किचनमध्ये का उपयोगाचा आहे तर पहा, ज्यावेळेस आपल्याला आपल्या फूडवरती ज्यावेळेस ऑइल स्प्रे करायचं असतं ना, त्यावेळेस खरं तर आपण स्पून किंवा चमच्यानी करत असतो, पण अशा वेळेस एक्स्ट्रा ऑइल आपलं त्या फूडवरती पडतं. पण या कुकिंग ऑइल स्प्रेअरमुळे काय होतं, अगदी संपूर्ण आपल्या फूडवरती इव्हनली ऑइल स्प्रेड होतं. एक्स्ट्राचं ऑइल अजिबात स्प्रे होत नाही. हवं तेवढं ऑइल आपण व्यवस्थित याने स्प्रे करू शकतो. म्हणजे फायनली काय, तेलाची बचत, अजिबात तेल वाया जात नाही. छोटा असल्यामुळे आपल्या किचनमध्ये जास्त जागा सुद्धा घेत नाही आणि बजेट फ्रेंडली सुद्धा आहे. आता नंबर 2 अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे बरं का. काय आहे, ओळखलं का तुम्ही? बरं सांगते. तर हे आहे स्टेनलेस स्टील पुरी कटर. बघितल्या मला फार आवडलं बरं का हे. म्हणजे आपण जे झाकणाने असं दाबून पुऱ्या करतो ना, त्याऐवजी हे पुरी कटर आपल्याला खूप उपयोगाला येणार आहे. तर चला याचा आता एक डेमो सुद्धा दाखवते तुम्हाला. आता एका वेळी भरपूर पुऱ्या करायच्यात म्हटल्यावर आपल्याला मोठी चपाती लाटायला हवी. पोळपाटावर लाटून काही चालणार नाही. मग मी इथे किचन ओट्यावरच आता एक थोडीशी मोठी अशी चपाती लाटून घेणार आहे. अगदी गोल न लाटता थोडीशी अशी चौकोनी लाटायची, कारण हा पुरी कटर आपल्याला त्यावरून फिरवायचा आहे. तर चपाती लाटून तयार आहे. आता आपण हे कटर याच्यावर फिरवूयात. तर पहा, एका हाताने फक्त थोडासा प्रेस करून असा हा कटर आपल्याला फिरवायचा आहे. लगेचच आपल्या पुऱ्या पटापट कट होतात. पहा अशा पद्धतीने. तर पहा अशा पद्धतीने एका वेळी आपल्या भरपूर पुऱ्या तयार झाल्या. म्हणजे डब्याचं झाकण किंवा वाटी यांनी खेळत बसण्यापेक्षा हा कटर पटापट आपल्या पुऱ्या तयार करतो. आणि इथे तुम्ही जेवढी मोठी चपाती लाटाल ना, तेवढ्या जास्त पुऱ्या आपल्या एका वेळी तयार होणार आहेत आणि तेही एकसारख्या. म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे जास्त पाहुणे येतात ना, त्यावेळेस या कटरच्या साहाय्याने आपण पटापट भरपूर पुऱ्या करू शकतो. आणि हा कटर फक्त काही पुरीसाठीच नाहीये, पण त्याचबरोबर आपल्याला बिस्किट, ब्रेड किंवा स्मॉल पिझ्झा असे तयार करायचे असतील ना, तर त्यासाठी सुद्धा तितकाच उपयोगी आहे. स्वच्छ करायला सुद्धा अजिबात अवघड नाही आणि आपल्या बजेटमध्ये बसणारा आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आवडला का हा पुरी कटर? आवडला असेल किंवा नसेलही तरी सुद्धा मला कॉमेंट करायला अजिबात विसरू नका. नंबर 3 ला आहे आपला ड्रायफ्रूट चॉपर. तर वेगवेगळे ड्रायफ्रुट्स आपल्याला चॉप करायला लागतात वरचे वर. पहिल्यांदा मी पण काय करायचे, सुरीनं अशा पद्धतीने ते चॉप करायचे. पण काय व्हायचं ना, एकसारखे तुकडे अजिबात व्हायचे नाहीत. शिवाय हे असे चॉप करताना इकडं तिकडं उडायचे आणि वाया सुद्धा जायचे. मग याचसाठी मी हा ड्रायफ्रूट कटर घेतलेला आहे. यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स इझिली कट करू शकतो. तर चला कट करूनच पाहूयात. तर या कटरची बाहेरची बॉडी प्लास्टिकची आहे आणि आतमध्ये स्टेनलेस स्टीलचे ब्लेड्स दिलेले आहेत. तर यामध्ये आपल्याला जे ड्रायफ्रुट्स आपल्याला कट करायचे ते यामध्ये टाकायचे, त्याचं झाकण लावायचे आणि फक्त हे वरचं झाकण आपल्याला गोल गोल फिरवायचे. आणि पहा अशा पद्धतीने आपले ड्रायफ्रुट्स हे कट होतात. आता सुरीने कट करत बसायची झंझटच नाही. आणि हे सगळं काम इतकं सोपं आहे की आता खरं तर माझी सुद्धा गरज नाहीये. माझ्या मुलीलाच मी सांगते, मला ज्यावेळेस ड्रायफ्रुट्स कट करायचे असतात त्यावेळेस मी तिलाच सांगते, ती याच्या साहाय्याने मला ते कट करून देते. आणि आता महत्त्वाचं म्हणजे याचं क्लीनिंग सुद्धा सोपं आहे, जागा कमी लागते आणि मुख्य म्हणजे आपलं बजेट फ्रेंडली आहे. तर मग मैत्रिणींनो, हा ड्रायफ्रूट कटर तुम्ही ऑलरेडी घेतलेला आहे की आता घेणार आहात
मला कॉमेंट करून नक्की सांगा. नंबर 4 वर आहे आपल्याला नेहमी लागणारी वॉटर बॉटल. ऋतू कोणताही असो, वॉटर बॉटल तर आपल्याला लागतेच. पण उन्हाळा असेल त्यावेळेस आपण कोणती बॉटल चूज करणार? मी तर बाबा यातली मातीचीच बॉटल निवडणार. कारण कसं आहे ना, उन्हाळ्यात एकतर सारखं पाणी लागतं आणि ते जर थंड असेल तर अतिउत्तम. मग आता थंड पाण्यासाठी आपण आपल्याबरोबर हवा तिकडं माठ तर घेऊन फिरू शकत नाही, पण ही बॉटल मात्र आपण हवी तिथे नेऊ शकतो. तर या बॉटलला असं सिलिकॉनचं झाकण दिलेलं आहे आणि अर्धा ते पाऊण लिटरच्या आसपास या बॉटलमध्ये पाणी बसेल एवढी मोठी ही बॉटल देखील आहे. आणि माठासारखं झटपट पाणी देखील या बॉटलमध्ये गार होतं. आता मी या बॉटलचा वापर कसा करते तर पहा, मुलं ज्यावेळेस टीव्ही बघत असतात, अभ्यास करत असतात, खेळत असतात, त्यावेळेस त्यांना सारखं थंड पाणी लागतं आणि सारखं सारखं त्यांच्या मागे पळायला काही आपल्याला जमत नाही. अशा वेळेस त्यांच्या शेजारीच अशी एक मातीची बॉटल मी भरून ठेवते, म्हणजे त्यांना ज्या वेळेस लागेल त्यावेळेस त्यांना एकदम थंड पाणी मिळतं. फक्त त्यांना एक सांगून ठेवलंय की ही मातीची बॉटल आहे, सो केअरफुली हँडल करायची. आणि मुलंच काय, आपणही ज्यावेळेस कामात असतो त्यावेळेस आपल्यालाही थंड पाणी लागतंच की. अशा वेळेस आपण सुद्धा या बॉटलचा वापर करू शकतो. आणि मी तर ही बॉटल प्रवासात सुद्धा माझ्याबरोबर कॅरी करते. थोडीशी नाजूक आहे त्यामुळे गाडीमध्ये अशा ठिकाणी ठेवायला लागते जिथं तिला जास्त धक्के बसणार नाहीत. पण या बॉटलमुळे प्रवासात सुद्धा पैसे न घालवता एकदम थंड पाणी आपल्याला प्यायला मिळतं. आहे की नाही मग उपयोगाची बॉटल. आणि ॲज युज्युअल आपल्या बजेट फ्रेंडली सुद्धा आहे. अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या मातीच्या बॉटल वेगवेगळ्या साईजमध्ये, वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये तुम्हाला शॉप्सीवर पाहायला मिळतील. जरूर चेक करा. नंबर 5 ला आहेत अतिशय सुंदर सुरेख असे हे सिरामिक कंटेनर्स. तर हे कंटेनर्स आपल्या किचनमध्ये स्टोरेजसाठी तर उपयोगाला येतातच, शिवाय आपल्या किचनचं सौंदर्य या अशा अट्रॅक्टिव्ह सिरामिक जारमुळे फार खुलून दिसतं. तर या 2 जार बरोबर मला खाली अशी ही प्लेट सुद्धा मिळालेली आहे, ज्यामुळे हे जार तर दिसायला उठून दिसतातच, शिवाय हे जार असे खालून खराब होत नाहीत, व्यवस्थित राहतात. आता हे 250 ml चे जार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचं फूड आपण यामध्ये स्टोअर करू शकतो. आता खरं तर मी साखर आणि चहा पावडर ठेवण्यासाठी हे जार घेतलेले आहेत, पण साईज थोडीशी छोटी आहे त्यामुळे काय होतं ना, फक्त मला हे जार वरच्या वर फिल करावे लागतात. आणि थोडंसं एक्स्ट्रा एअर टाईट करण्यासाठी मी त्यांना खाली अॅल्युमिनियमची फॉईल लावलेली आहे. खरं तर माझ्या घरामध्ये जास्त मुंग्या नाहीयेत, पण तरीही सेफ्टी म्हणून मी त्याला अशी फॉईल लावलेली आहे, म्हणजे आतमध्ये मुंगी वगैरे शिरणार नाही. तर असे हे सुंदर जार तुम्ही तुमच्या डायनिंग टेबलवर सुद्धा ठेवू शकता, म्हणजे लोणचं, चटणी वगैरे भरून. पण मी मात्र इथे किचन ओट्यावरच माझ्या रॅकमध्ये मांडलेले आहेत, म्हणजे मला इथल्या इथे ते वापरता येतात. तर मैत्रिणींनो, असेच वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या कलरचे, साईजचे सिरॅमिक जार्स तुम्हाला शॉप्सीवर पाहायला मिळतील. 6व्या नंबरवर आहेत आपले सिलिकॉन ब्रश. खरं तर हे 2 सिलिकॉन ब्रश माझ्याकडे ऑलरेडी होते, पण या ब्रशचा प्रॉब्लेम काय सांगू तर हे असे डिटॅचेबल आहेत. त्यामुळे काय होतं ना, याच्या आतमध्ये जो गॅप आहे ना, यामध्ये खरंच असा कचरा वगैरे जाऊन बसतो आणि तो स्वच्छ करता येत नाही. हे पहा किती खराब झाले ते. आणि वरच्यावर आपल्याकडून हे स्वच्छ होत नाही आणि मग ती त्याच्यामध्ये जी घाण असते ती साठत राहते. त्यामुळे हे ब्रश अनहायजेनिक बनतात. तर हे सगळं टाळण्यासाठी मी शॉप्सीवरून सिलिकॉनचेच पण वेगळ्या प्रकारचे ब्रश मागवले. तर असा 2 ब्रशचा सेट मी मागवलेला आहे. 2 वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत आणि तुम्ही जर पाहाल तर हे ब्रश असे एक संध आहेत, म्हणजे याला कुठेही अशी अटॅचमेंट नाहीये. त्यामुळे कचरा, धूळ वगैरे असं काही अडकून बसण्याची शक्यताच नाही. आणि याचा जो दांडा आहे तो छानपैकी लांब असल्यामुळे तव्यावर वगैरे आपण छानपैकी असं ऑइल स्प्रेड करू शकतो आणि आपल्या हाताला हाय सुद्धा लागत नाही. बजेटमध्ये बसणारे सुद्धा आहेत. तर तुम्ही देखील अशाच सिलिकॉन ब्रशच्या जर शोधात असाल तर शॉप्सीला जरूर व्हिजिट करा. तर मग मैत्रिणींनो, आता शेअर केलेल्या या सगळ्या वस्तूंपैकी तुम्हाला कोणती आवडली नक्की कॉमेंट करा. आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला जर आवडल्या असतील, तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर क्लिक करा. आणि आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.